शाळा चालू झाल्यात. आता प्रत्येक आईला पडणारा प्रश्न की डब्याला काय देऊ. तर आज बनवूया हिरव्या मिरचीतील भेंडी. पटकन होते, जास्त वेळ लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागते. तर चला बनवूया. तर भेंड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या. ओलापणा अजिबात राहिला नाही पाहिजे. जर भेंडी ओली राहिली तर चिकट होते. तर इथे आपण भेंडी चिरून घेऊया. जास्त मोठी पण नाही चिरायची. तर मी ते भेंड्या सगळ्या चिरून घेते. आपण भेंडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. 10-12 हिरव्या मिरच्या, लसूण आणि ते खडे मीठ वापरायचं. तर इथे मी खडे मीठ घेतलं आहे. आपण याचा मसाला वाटून घेऊया. आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आणि चिरून घेतलेली भेंडी टाकून 7 ते 8 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. ते भेंडी आपण चांगली परतून घेऊया. आणि शुभांगीज किचनचे जर रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ते भेंडी आपण चांगली परतून घ्यायची. आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. तो मसाला पण चांगला भाजून घ्यायचा. आपण लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचा. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. हळद टाकून 2 मिनटं परतून घ्यायचं. तर यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, टाकून पण 5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. आणि एकदा नक्की करून बघा. ज्या मुलांना भेंडी आवडत नाही ती पण मुलं आवडीनं खातील आणि अजिबात चिकट होत नाही. चिकट भेंडी झाली की मुलासनी नाही आवडत. तर इथे आपली भेंडी झाली आहे. बघा आपली भेंडी कशी झाली, अजिबात चिकट झाली नाही. ते एकदा नक्की करून बघा.